सिटी आहे, धनुष्यकोडी नाव आहे सिटीचं. आणि तिथे भरपूर अशी वस्ती होती, भरपूर लोक राहायचे. पण असं सांगतात की इथे बोललं जातं की ही घोस्ट सिटी आहे म्हणून. का घोस्ट सिटी आहे तर 1964 मध्ये इथे मोठा सायक्लोन आला होता. त्या सायक्लॉनमध्ये पूर्ण सिटी बुडून गेली. एक ट्रेन आली होती त्याच वेळेस, सायक्लॉनमध्ये तीही बुडाली आणि त्यामध्ये खूप माणसं मरण पावली. त्याच्यामुळे इथे याला घोस्ट सिटी म्हणून बोललं जातं. त्यामुळे बघणार आहे कसं आहे ते. आणि दोन्ही साईडला तुम्हाला मी दाखवते. माझ्या मागच्या साईडला आहे बे ऑफ बेंगॉल, बंगालचा महासागर. आणि माझ्या राईट साईडला आहे असे दोन्ही सागर आहे. तर ते एकत्र आलेले आहेत आणि छान वातावरण आहे. अगदी थंडगार आहे. पाहू शकता. मित्रांनो, मी ज्या रस्त्यावरून आता चालली आहे तुम्ही जे बघू शकताय, तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला महासागर आहे. एका साईडला हिंदू महासागर आहे तर एका साईडला बंगालचा महासागर आहे. हवा भरपूर आहे, तुम्ही आवाज ऐकू शकताय. परंतु इथे आम्हाला तरीही एक निसर्गाची किमया बघायला मिळालेली आहे. जो इंडियन ओशन आहे तर त्याच्यात भरपूर वेव्ज होत्या आणि बंगालचा महासागर जो होता तो अगदी शांत होता. म्हणजे तेवढीच हवा असूनही, वातावरण एकच असूनही आपल्याला ही निसर्गाची किमया इथे बघायला मिळते. तसंच तुम्ही आता इथून बघाल तर हा डेड एंड आहे आपला इंडियाचं, म्हणजे शेवटचं टोक आहे. इथे रस्ता नाही इंडियासाठी पुढे, पूर्ण समुद्र आहे. आणि त्याच्याबरोबर समोरच पुढे तुम्ही बघा दिसणार नाही आपल्याला, पण इथून फक्त 18 किलोमीटरवर आपल्याला श्रीलंका आहे. 100 रुपीज का एक स्फटिक वाला उल्टा वाला। और उसका यूज़ क्या है? उसका यूज़ क्या है? उल्टा नहीं पूछा तामिळनाडूमधली ही सगळ्यात मोठी धनुष्यकोडी ही टुरिस्ट प्लेस आहे. आणि आता आम्ही इथे आलो आहे तर मग बघत जात होतो. भरपूर विक्रेते होते, समुद्रात ज्या वस्तू मिळतात किंवा त्या गोष्टी काही स्पेशल असतात प्रत्येक जागेवरच्या, तर ते आम्हाला इथे बघायला मिळालं. तर आम्ही आता या बघत पुढे निघालेलो आहोत. आता आपण पुढे चाललो आहे, धनुष्यकोडी बघूया चला. धनुष्यकोडीला हे असं आहे सगळं. इकडे वातावरण खूप छान आहे, खूप गर्दी आहे. माझ्या लेफ्ट साईडला इकडे आहे बंगालचा उपसागर, बंगालचा महासागर आहे. आणि माझ्या राईट साईडला आहे इंडियन ओशन. आणि दोन्ही एकत्र आलेले आहेत ते या ठिकाणी आहेत. मी दाखवते कुठे बघूया आपण सगळं. चला मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आपला सुंदर वातावरण.
छोटे का ना बड़ा बोल ना अच्छा सोना What is the cost of that? तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे आम्ही आमची टूर खूप एन्जॉय केली. भरपूर वेळ रेंगाळलो आम्ही, थोडीशी मजा घेतली वातावरणाची आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो होतो. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे 360 डिग्री व्ह्यू काय आहे इथला तो. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. असं हे वातावरण आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा. थँक्यू.